त्याला काय करणार चालू करा ना बरोबर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता रसिक देवता यांना विनम्र अभिवादन करून आम्ही गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड महाविद्यालयाचे IT विभागाचे विद्यार्थी आपल्या समोर सविनय सादर करीत आहोत माता यल्लम्मा देवीचा जोगवा. जोगवा म्हणजे भिक्षा. जोगवा मागणाऱ्या पुरुषाला आणि स्त्रीला जोगता आणि जोगतीन असे म्हटले जाते. समाजाने त्यांना सर्वस्वाचा त्याग करून देवीची सेवा करण्यास भाग पाडलेले असते. जोगत्याला माणूस असण्याची वस्तुस्थिती सोडून द्यावी लागते आणि त्याच्या सर्व इच्छा दाबून टाकाव्या लागतात. जोगवा नृत्य प्रकाराला खरंच खूप ऊर्जा लागते. या नृत्यातून अंबा भवानी, रेणुका, यल्लम्मा आदी शक्ती देवतांपुढे पदर प्रसरून कृपाप्रसाद मागितला जातो. आम्ही आपल्या समोर आमच्या नृत्यातून जोगत्याची व्यथा आणि देवीची कृपादृष्टी सादर करण्याचा प्रयत्न करत आहोत. जर आमची काही चूक झाली तर आम्हाला क्षमा करावी. ये माय आगुंदी जोगवा यल्लू आईचा उध उध जोगवा वाढ माय जोगवा वाढ. ओ दादा द्या की मला जोगवा. ए माय वाढ ग जोगवा वाढ. ए जोगते इकडे ये. जोगवा देतो तुला जोगवा. जोगवा पाहिजे तुला. जोगवा पाहिजे. आई आले ग मी आले. आई वाचव ग वाचव. या दुष्टाचा सर्वनाश कर. उदा 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 उदा
आई बोलव ना, बोलव. ठावं होतं या लेकराला वाचवायला आई येणार. बोलाव तुझ्या येल्लू आईला, मला पण बघायचं आहे कशी वाचवते तुला. आई चुकलं, माफ कर आई, चुकलं माझं, माफ कर आई, माफ कर आई. नको आई, नको, वाचवा, वाचवा, वाचवा. जोगता आणि जोगतीड म्हणजे आजच्या सुधारित भाषेत तृतीयपंथी. समाजाच्या हीन भावनेतून स्वतःला सावरत स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करण्यासाठी झगडणारा वर्ग. अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर पडत आणि देवी देवतांची श्रद्धा बाळगत हा वर्ग आज प्रत्येक क्षेत्रात प्रावीण्य मिळवत आहे. जसे की भारतातील पहिल्या तृतीयपंथी फोटो जर्नलिस्ट झोया थॉमस लोबो, भारतातील पहिला तृतीयपंथी न्यायाधीश जोईता मंडल, भारतातील पहिले तृतीयपंथी पोलीस अधिकारी प्रतिका यशिनी, भारतातील पहिल्या तृतीयपंथी खासदार मध्य प्रदेशातील भोपाळ येथील शबनम मावशी, भारताच्या पहिल्या तृतीयपंथी निवडणूक सदिच्छा दूत गौरी सावंत, भारताच्या पहिल्या तृतीयपंथी IAS ऐश्वर्या ऋतुपर्णा. असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे तृतीयपंथी नाहीत. तृतीयपंथी आहेत म्हणून त्यांना मन नाही, भावना नाही, स्वाभिमान नाही असे नाही. त्यांना सुद्धा समाजात ताठ मानेने वावरायचे आहे. त्यामुळे आजच्या समाजाने त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा आणि त्यांनाही सर्वसामान्यांप्रमाणे जीवन जगण्यासाठी साथ द्यावी, मदत करावी.